जय श्रीराम जय शिवराय मित्रांनो। तर डेमोमध्ये बघितल्याप्रमाणे रील क्रिएट करण्यासाठी आपल्याला अलाइट मोशनची गरज लागणार आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा अलाइट मोशन ओपन करून घ्यायचं आहे। ओपन केल्याबरोबर तुमच्यासमोर अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा प्रोजेक्ट्समध्ये यायचं आहे। प्रोजेक्ट्समध्ये आल्याबरोबरच आपल्या बीटमार्क आणि शेकी प्रीसेट आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली लिंकवरून इझिली इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशनमध्ये। तर इम्पोर्ट करून घेतल्यानंतर अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा स्टार्टिंगला येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। मीडियामध्ये गेल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे मटेरियल दिसून येणार आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा एक सायराट म्हणून तुम्हाला एक PNG दिलेला आहे। तो फक्त काय करायचा आहे, ॲड करून त्याची लेंथ 3.22 सेकंदाच्या बीटमार्कपर्यंत वाढवून घ्यायची आहे। आणि या जो सायराट PNG आहे त्याला इफेक्ट देण्यासाठी बॅक निघून त्याला हा जो इफेक्ट दिसून येतोय तो इफेक्ट इथून आपल्याला काय करायचं आहे, कॉपी करून घ्यायचा आहे। कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन त्या पहिल्या PNGला पेस्ट करायचे आहे। पेस्ट केल्याबरोबर तुम्हाला याचा ओव्हरऑल लुक अशा प्रकारे दिसून येणार आहे। तर अशा प्रकारे पहिलं ॲनिमेशन झाल्यानंतर 3.22 पासून आपल्याला काय करायचं आहे, खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जाऊन तुमची इमेज तुम्हाला ॲड करून घ्यायची। आता हे इमेज मी तर डेमोसाठी यूज केलेलं आहे। इथं तुम्ही स्वतःची इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता। अशा प्रकारे बघू शकता इमेज प्रॉपरली ॲड केल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचे आहे, प्रत्येक इमेज लेअर सेट करण्यासाठी आपल्याला काय करायचे, वरती 3 डॉटला जाऊन इमेज लेअर सिलेक्ट करून वरती 3 डॉटला जाऊन फिल कंपोजिशन एरिया या ऑप्शनला क्लिक करायचं। म्हणजे काय होणार आहे, एकाच क्लिकमध्ये आपला इमेज लेअर आहे तो फुल स्क्रीन होऊन जाणार आहे। अशाच प्रकारे काय करायचं, शेवटपर्यंत आपला प्रत्येक इमेज लेअर फुल स्क्रीन करून घ्यायचा आहे। फुल स्क्रीन केल्यानंतर त्याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला युनिक असं व्हिडिओमध्ये दिसून येणार आहे। अशा प्रकारे बघू शकता आपण प्रत्येक इमेज लेअर फुल स्क्रीन करून घेतलेला आहे। आता इमेज लेअर फुल स्क्रीन करून घेतल्यानंतर प्रत्येक इमेज लेअर आपल्याला काय करायचं, एका साईडला स्लाइड करून सेट करायचं आहे। तर बघू शकता अशा प्रकारे एका साईडला मी सेट करून घेतोय। तुम्ही अशाच प्रकारे एका साईडला इमेज लेअर आहे तो प्रॉपर अशा प्रकारे सेट करून घ्यायचा आहे। तो कशासाठी, तर आपल्याला एका साईडला स्लाइड करून ब्लॅक PNG लावून त्याच्यावर आपण एक PNG सेट करणार आहे। अशा प्रकारे आपण प्रत्येक PNG इमेज सेट करून घ्यायचं आहे। आणि हे जे स्मॉल इमेज आहे त्याला फक्त असंच ठेवायचं आहे। त्यानंतर काय करायचं आहे की 5 सेकंदापासून परत एकदा खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। एक PNG दिलेली ती PNG ॲड करून त्याची लेंथ शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे। वाढवून घेतल्यानंतर थोडीशी साईज वाढवून प्रॉपर अशी सेट करून घ्यायची आहे। सेट केल्यानंतर परत एकदा आपल्याला काय करायचं आहे, 5 सेकंदाच्या बीटमार्कवर आल्यानंतर सायराट हा PNG परत ॲड करून तो आपल्याला प्लस 90 डिग्री रोटेट करून इथं अशा प्रकारे PNGवर सेट करायचं आहे। PNGवर सेट केल्यानंतर याची लेंथ शेवटपर्यंत वाढवून इथं आपल्याला सेट करायचं आहे। आता प्रॉपर PNG सेट झाल्यानंतर या इमेज लेअरला इफेक्ट देण्यासाठी इथून बॅक निघून आपल्याला शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे। आणि सेकंड नंबरचा जो इफेक्ट आहे तो इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे। कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन सगळ्यात पहिल्यांदा 5 सेकंदाच्या बीटमार्कला पेस्ट करून, म्हणजे आपण स्टार्टिंगपासून इथं 3.22 सेकंदाला पेस्ट करायचं आहे। एक इमेजमध्ये सोडून 4.17 म्हणजे अशाच प्रकारे काय करायचे आहे, एकाडिक इमेज लेअरला हा पहिला इफेक्ट आहे तो इथं अप्लाय करायचा आहे। बघू शकता इथं अप्लाय केला आहे। एक इमेजमध्ये आपण हा सोडलेला आहे 12.16ला एकदा पेस्ट करायचे आहे। त्यानंतर लास्ट 17.18 हा पेस्ट केल्यानंतर परत इथून बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे। आणि थर्ड इफेक्ट आहे तो इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे। कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन इथं आपल्याला काय करायचं की 4.3 या सेकंदाच्या बीटमार्कला पेस्ट केल्यानंतर इथे आपल्याला एका इमेज लेअरला पेस्ट करून घ्यायचे, म्हणजे याचं युनिक असं कॉम्बिनेशन तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसून येणार आहे। तर बघू शकता अशा प्रकारे आपलं इफेक्ट आहे ते पेस्ट झालेलं आहे। इफेक्ट पेस्ट झाल्यानंतर अशा प्रकारे बघू शकता इफेक्ट पेस्ट झाल्यानंतर आपल्याला नेक्स्ट स्टेप काय करायचे, परत एकदा 5 सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। आणि एक व्हिडिओ दिलेला आहे तो व्हिडिओ फक्त ॲड करून त्याची लेंथ प्रॉपर सेट करून घ्यायची आहे। उरलेला भाग आहे तो डिलीट करायचा आहे। आणि या व्हिडिओला सिलेक्ट करून ब्लेंडिंगमध्ये जाऊन लाईटनमध्ये जाऊन स्क्रीन करायचे, म्हणजे याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे। तर याला सेव्ह करण्यासाठी वरती ॲरोची एकदा क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचे आहे। अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये।